माझ्या समाजाच्या हातून पुस्तक पेन काढून घेऊन त्यांच्या हाती दगड काठ्या देण्यासाठीच हे परभणीचं विटंबना प्रकरण मोठ्या प्रमाणात षडयंत्र करून निर्माण करण्यात आलं. याचा एक प्लॅनिंग करण्यात आला आणि त्याचा एक खूप मोठा आधार आहे. मी खूप जबाबदारीने आणि अभ्यास करून बोलतोय, म्हणून हा व्हिडिओ होईल तेवढ्या समाज बांधवांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करण्याचे प्रयत्न करा. काल म्हणजे 12 डिसेंबर 2024 ला आपल्या समाजामधील 50 लोकांवर मुख्य आरोपी म्हणून आणि त्यांच्याबरोबर जवळपास 400 लोकांवर आरोपी म्हणून FIR दर्ज करण्यात आले. आणि हे सर्व खोटे गुन्हे दाखल करणारा गुन्हे शाखेचा PI अशोक घोरभांड आहे. हा तोच अशोक घोरभांड आहे जेव्हा पुण्यातील भीमा कोरेगावची दंगल घडून आणण्यात आली होती तेव्हा तेथे सुद्धा PI होता. हा तोच अशोक घोरभांड आहे जेव्हा नांदेडमध्ये अक्षय भालेरावची हत्या घडून आणण्यात आली होती आणि मोठ्या प्रमाणात याच अशोक घोरभांडच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती. आणि अशी अनेक प्रकरणं आहेत जिथे जिथे हा PI असतो तिथे तिथेच समाजावर अन्याय अत्याचार होतात, तिथे तिथेच अशा प्रकारच्या दंगली घडून आणल्या जातात. म्हणजेच हे संपूर्ण प्रकरण कोणातरी कडून सूत्राद्वारे हलविण्यात आलं आणि निर्माण करण्यात आलं. माझ्या सर्व समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे की कायदा व सुव्यवस्था हाती घेऊ नका. फक्त आणि फक्त हा अशोक घोरभांड कोणाची पिलाबड आहे एवढंच शोधा. म्हणजेच या संपूर्ण प्रकरणामागचा कोण सूत्रधार आहे, कोण मास्टर माइंड आहे हे पूर्णपणे पुढे येईल.